हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आज मी खूप दिवसानंतर बाहेर चाललो आहे आणि कुठे चाललो आहे हे मी तिथं गेल्यावर सांगतो. खूप दिवस झाले मी बाहेर गेलो नव्हतो, तर त्याचं रिझन असं आहे की मला माझी एनर्जी खूप कमी वाटायची. पूर्ण माझी एनर्जी ड्रेन आउट होऊन जायची आणि मी प्रत्येक वेळेला थकल्यावाने फील करायचो आणि त्यामुळे मी कुठे गेलो नाही. आज त्यातल्या त्यात मला बरं वाटतं, त्यामुळे चला म्हटलं एक चक्कर मारून निघा. 5 वाजले, थोडं ऊन पण उतरलं आहे. खरं तर मला आज मॉर्निंग शिफ्ट होती, सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. मग 2 वाजता शिफ्ट संपली. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जी मी वेब सिरीज बघतो आहे ती टेस्ट नावाची, तर त्याचा एक एपिसोड बघितला. त्यानंतर थोडंसं आवरलं आणि मग ऊन कमी झाल्यावर निघालो आता. तर आत्तापर्यंत मी आलो आहे एरवाडा मेट्रो स्टेशन टू कसबापेठ मेट्रो स्टेशन. कसबापेठ ऐकून जर तुम्हाला वाटत असेल श्री कसबा गणपतीला मी आलो आहे, तर यू गेस इट रॉंग गाईज. मला नाही, कसबापेठेतले जुने घरं बघायला खूप आवडतात. सगळे प्रॉपर ओल्ड हेरिटेज वाईब देतात. लुक ॲट दिस गाईज. मागच्या एका व्लॉगमध्ये पण मी या मंदिराविषयी सांगितलं होतं, ज्यावेळेस मला आयुष इथे घेऊन आला होता. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मी एक दिवस निवांत येईल आणि हे पूर्ण शूट करेल, ज्याची माझ्याकडे एक मेमरी बनून जाईल किंवा हे सगळं आर्किटेक्चर डॉक्युमेंट होईल. तर मग मागे माझा एक कलिग पण येऊन गेलेला, तर तेव्हा मला स्ट्राईक झाला. तर ज्यावेळेस म्हणजे जसं मला त्यानंतर टाईम मिळाला तसं मी या मंदिरात आलो आणि प्रचंड शांतता आहे त्या. नाही, तुम्ही खूप वेळ मेडिटेट करू शकता. पूर्ण दगडी बांधकाम आहे. 1600 ते 1700च्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं होतं आणि आजही एकदम व्यवस्थित, एक दगडसुद्धा इकडे तिकडे हल्लेला नाही आहे. एकदम ब्लेस फील होतं आहे. बॅक टू बेसिक्स गाईज. दर्शन वगैरे झालं आहे चांगलं. ॲक्च्युली कसबा पेठेपासून फक्त 250 मीटरवरती वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मंदिराचं लोकेशन. आणि आम्ही म्हणतो पुण्यातले जे सगळे मेट्रो स्टेशन आहे ना, ते लिटरली एक बेस्ट एक्झाम्पल आहे इंजिनिअरिंग मार्वलचं. इतके छान आणि इतके वेल डिझाईन. त्याच्यातलं सिव्हिल कोडचं मेट्रो स्टेशन आहे, लिटरली त्याच्यावर केस स्टडी झाली पाहिजे. इतकं छान बांधलं आहे ते, इतकं वेल ऑर्गनाईज कन्स्ट्रक्शन झालं आहे त्याचं पण. सो गाईज, दॅट्स इट फॉर द डे. जर टाईम असेल तर नक्की त्रिशूण गणपती मंदिराला व्हिजिट करा, दर्शन घ्या. या तर हा व्लॉग मी आज इथेच एंड करतो आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.